खरी शिवसेना एकनाथ शिंदेंचीच। अमित शहांनी पुन्हा एकदा उद्धव ठाकरेंना डिवचलं। इतकी वर्ष सत्ता होती, तुम्ही महाराष्ट्रासाठी काय केलं? शहांचा काँग्रेस आणि शरद पवारांनाही सवाल। मुंबई महापालिकेच्या सर्व जागांवर लढण्यासाठी तयार रहा। उद्धव ठाकरेंच्या शिवसैनिकांना सूचना। युती आघाडी होईल नाही होईल माहित नाही, पण मनसेसोबत युतीसाठी सकारात्मक। ठाकरेंची स्पष्ट भूमिका। मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई मनसे संघटनेत होणार बदल। काम न करणारा विभाग अध्यक्ष, शाखाध्यक्षांना देणार नारळ। जुलैच्या पहिल्या आठवड्यात नवीन नेमणुका जाहीर होणार। भाजप प्रवेशाचा विषय माझ्यासाठी संपला। जळगावात मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमात उपस्थित राहिल्यानंतर एकनाथ खडसेंचं वक्तव्य, तर मुख्यमंत्री भेटीत वाईट काय? गिरीश महाजनांची प्रतिक्रिया। बारामती शरद पवारांसोबतच्या कार्यक्रमाला अजित पवारांची दांडी। माळेगाव कारखाना निवडणुकीसाठी प्रचारात मग्न। जयकुमार गोरे खंडणी प्रकरणात मांत्रिकाला अटक। दिल्लीत सातारा पोलिसांची मोठी कारवाई। 1 कोटीतील काही हिस्सा मांत्रिकाला मिळणार होता अशी माहिती। संभाजीनगरमधल्या विट्स हॉटेलची लिलाव प्रक्रिया अखेर रद्द। कमी किमतीत हॉटेल लाटण्याचा आरोप झाल्याने मंत्री संजय शिरसाट यांची माघार। बोगस शिक्षक भरती घोटाळ्याला राजकीय पाठबळ। माजी आमदार नागो गाणार यांचा आरोप। 30 जूनला मुंबईच्या आझाद मैदानावरती महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचं आंदोलन। ठाकरेंच्या शिवसेनेच्या तेजस्वी घोसाळकर मुंबई बँकेच्या संचालकपदी। घोसाळकरांच्या नियुक्तीमागे भाजपची मोठी खेळी असल्याची चर्चा। मुंबईच्या लोकलमध्ये महिलांमध्ये तुंबळ हाणामारी। मारहाणीत महिलेच्या डोळ्याजवळ गंभीर दुखापत। व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल। मुसळधार पावसानं भंडारदऱ्यातील कळसुबाई हरिश्चंद्रगड अभयारण्यातील धबधबे प्रवाहित। धरणाच्या कुशीतील कोळटेंबे धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। ज्ञानोबा आणि तुकोबारायांच्या पालख्या पुणे शहरामध्ये दाखल। पादुकांच्या दर्शनासाठी पुणेकरांची गर्दी। हेलिकॉप्टरमधून पालखीवर पुष्पवृष्टी। भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटीत जयस्वालची बॅट टळपली। यशस्वी जयस्वालचं शानदार शतक। 3 गडी गमावून भारताच्या 200हून अधिक धावा।